म्हणजे तो कोण असतो, सिंहच असू शकतो. आणि अशा शिवाचा पिल्ला म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, छावा. म्हणजे ज्या सिंहाचा छावा आज आपल्या गावात आलाय ते आपले नवनिर्मित समीर भाऊ सुपे यांना मी विनंती करतो की आपण ग्रामस्थांना या ठिकाणी 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्वप्रथम आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज खऱ्या अर्थानं अक्षय तृतीयाचा खूप मोठा मुहूर्त असल्या कारणानं, बरेच कार्यक्रम असल्या कारणानं यायला थोडा उशीर झाला. तर सर्वांची सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदिशक्ती मुक्तादेवी मातेच्या उत्सवाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपल्या देवशी गावामध्ये हा उत्सव पार पडत असताना आलेले सर्व मुंबईकर, पुणेकर असतील, ग्रामस्थ असतील, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ असतील, सर्वांचं सर्वप्रथम या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि म्हणजे मला कोणत्या शब्दात तुमचं आभार व्यक्त करावं, एवढा छान तुम्ही आमचं या ठिकाणी मिरवणूक केली, सत्कार केला. खरं तर त्याबद्दल तुमचं धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला माझ्यासोबत आपल्या वाशिरेगानाचे पंचायत समिती सदस्य दिनेशभाऊ हांडे, त्याचप्रमाणे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुके साहेब, त्याचप्रमाणे बाळासाहेब गोपाळे, नामदेवराव गोपाळे, उपस्थित जी आपल्या गावची कन्या आहे, खऱ्या अर्थानं महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेमध्ये तिने उत्तुंग अशी भरारी मारलेली आहे. राज्यात प्रथम क्रमांक मिळवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि खऱ्या अर्थानं तिने सेल्फ स्टडी करून या ठिकाणी ही परीक्षा क्रॅक केलेली आहे. निश्चित तिचं मानावं तेवढं आभार कमी आहे, तिला देवी तेवढे शुभेच्छा कमी आहेत. खऱ्या अर्थानं पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ती एवढं सगळं यशाला गवसणी घातलेली आहे. निश्चित तिच्याकडनं पूर्ण भागाच्या गावाच्या अपेक्षा आहेत की या पुढचे देखील क्लास 1 क्लास म्हणजे समजा कलेक्टर असतील, ज्या राज्यसेवा असेल, लोकसेवा असेल, याच्यामध्ये तू चांगलं यश मिळव. आणि खऱ्या अर्थानं झालेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये देवोशी गावानं खऱ्या अर्थानं एकमुखानं सर्वांनी मला पाठिंबा दिला. आणि सांगायला मला अतिशय कौतुक वाटेल की मी जेव्हा देवोशी गावामध्ये आलो, खऱ्या अर्थानं खूप सारं प्रेम मला या गावाने दिलेलं आहे. निश्चित त्या प्रेमापोटी आपण सर्वांनी मला या ठिकाणी मतदान केलेलंच आहे, आपल्या भागाने देखील मला मतदान केलेलं आहे. निश्चित आता डीपीसीची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये आपल्या खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक दिलीप अण्णा मोहिते पाटील यांनी जवळजवळ 18 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी खेड तालुक्यासाठी आणलेला आहे. आणि त्या 18 कोटीमध्ये 5.5 कोटीचा निधी त्यांनी वाडा वाशिरे गटासाठी दिला. त्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद द्यावा लागेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं गेल्या 10 वर्षात मला नाही वाटत कुठं झाली असतील. खऱ्या अर्थानं अण्णांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत. आणि ग्रामपंचायत देवशी असतील, आमचे मित्र महेश भाऊ बच्चे असतील, सर्व ग्रामस्थ असतील, त्यांनी सुचवल्याप्रमाणे आपण आपलं स्मशानभूमी आहे, स्मशानभूमीचं सुशोभीकरण करण्यासाठी 11 लाख रुपये. आणि आमचा खरं जीवाभावाचा सहकारी आकाश मोरे कंपनीने खूप चांगलं सहकार्य मला या इलेक्शनमध्ये केलेलं आहे. त्यांच्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो एक 11 लाख रुपये, असे एकूण 22 लाखाचा निधी आपण अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी टाकलेला आहे. निश्चित आपली जी राहिलेली कामं आहेत ती येत्या काळामध्ये आपण सर्वजण पूर्ण करणारच आहोत. त्याचप्रमाणे मला वाटतं आपल्याकडे अंतर्गत कॉन्क्रीट करण्याचा एक प्रस्ताव आत्ताच येताना मला सांगितलेला आहे भाऊसाहेबांनी. तर निश्चित येत्या काळामध्ये तुमचा हा जो कॉन्क्रीटचा रस्ता आहे तो पूर्ण करून देण्याचा शब्द मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष देतो. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला बोलवलं, तर आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.